अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला आणि हाच बॉम्ब जमिनीवर पडता सूर्यासारखी उष्णता निर्माण झाली आणि मानवजातीला अण्वस्त्राच्या त्या भयानक विनाशाची ओळख करून दिली. पण हा विनाश का घडवला गेला? जपानमध्ये साम्राज्यवादाची लाट होती. जसं ब्रिटन आणि फ्रान्स इतर देशावर कब्जा करत होते, तसंच जपानही इतर देशावर कब्जा करत होतं. पुढे 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीचा हुकुमशाह हिटलरनं पोलंडवर आक्रमण केलं आणि शांत असलेल्या जगाचे 2 तुकडे झाले. जपानला संपूर्ण आशियावर आपलं साम्राज्य निर्माण करायचं होतं. त्यांच्या याच महत्वाकांक्षेने अमेरिकेला डिवचलं. अमेरिकेने जपानला रोखण्यासाठी तांबे, लोखंड आणि पोलाद यांची निर्यात बंद केली. जपान तरीही थांबला नाही. तेव्हा अमेरिकेने जपानला तेल विकणं बंद केलं. अमेरिकेने अट ठेवली की जपानने चीनमधून बाहेर पडावं आणि जर्मनीशी असलेलं नातं तोडावं. पण जपानला आपला विस्तार थांबवायचा नव्हता. त्यांनी विचार केला की जर आपण अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करून त्यांची विमानं आणि जहाज नष्ट केली तर अमेरिका आपल्यावर हल्ला करू शकणार नाही. याच विचारातून 7 सप्टेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या लष्करी तळावर अचानक मोठा हल्ला केला आणि हा जपानचा एक धाडसी पण मूर्खपणाचा निर्णय होता. आणि इथूनच अमेरिकेची या महायुद्धात एंट्री झाली. अमेरिकेने केवळ बदला घेण्याचे ठरवले नाही, तर जगातील हुकुमशाही मोडीत काढण्याचा विडा उचलला. जर्मनीच्या पराभवानंतर अमेरिकेने आपले सर्व लक्ष आणि आपली सर्व ताकद जपानकडे वळवली. मिडवेच्या लढाईत अमेरिकेने जपानची सर्वात मोठी 4 विमानवाहू जहाजे समुद्रात बुडवली आणि इथूनच जपानची उतरती काळा सुरू झाली. पण जपानने एक नवीन आणि भयानक शक्कल लढवली, ती म्हणजे कामिकाझे हल्ले. जपानी वैमानिक आपली विमाने बॉम्बने भरून थेट अमेरिकन युद्धनौकांवर आदळू लागले. हे पाहून अमेरिकेला धक्का बसला. अमेरिकेच्या लक्षात आले की जर आपण जपानच्या मुख्य जमिनीवर सैन्य उतरून युद्ध केले तर आपले किमान 10 लाख सैनिक मारले जातील आणि हे युद्ध आणखी किती वर्ष चालेल हे सांगता येणार नाही. नेमक्या याच काळात जगातील पहिला अणुबॉम्ब तयार केला होता. त्याची चाचणी करून अवघे 20 दिवस झाले होते. अमेरिकेने याच अणुबॉम्बचा जपानला शेवटचा इशारा दिला. आता तरी शांतपणे शरणागती पत्करा, नाहीतर तुमचा विनाश अटळ आहे. पण जपानने तो फेटाळला. अखेर अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी जगातील सर्वात गुप्त आणि भयानक शस्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 6 ऑगस्ट 1945 ची सकाळ होती. शहरातल्या हजारो लोकांनी त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी एक डोळे दिपवणारा प्रकाश पाहिला. तिथलं तापमान 4000 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आणि बघता बघता 80,000 लोक मारले गेले. पण एवढा मोठा महाविनाश होऊनही जपानने हार मानली नाही. जपान हार मानत नाही हे अमेरिकेला अजून जिव्हारी गेलं. अमेरिकेने पुढील 3 दिवसातच म्हणजे 9 ऑगस्टला जपानच्या नागासाकी शहरावर आपला दुसरा आणि अधिक शक्तिशाली बॉम्ब टाकला. स्फोट होताच एका सेकंदात शहराचा मोठा भाग राखेत बदलला आणि सुमारे 40 ते 70,000 लोक जागीच ठार झाले. या हल्ल्याने जपानला हादरवून सोडलं आणि त्यांना कळून चुकलं की अमेरिका आता एका मागून एक त्यांची शहरं नष्ट करायला मागे पुढे पाहणार नाही. यामुळे जपान पूर्णपणे कोलमडला. अखेर आणखी विनाश टाळण्यासाठी जपानच्या सम्राटांनी शरणागती पत्करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.